महाराष्ट्र सरकारनं गेली 2 वर्ष कंत्राटदारांची बिलं दिलेली नाहीत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटदारांनी ठाण्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर काम बंद आंदोलन छेडलं. यावेळेला महासंघाचे मुंबई, ठाणे, पालघर विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांनी बोलताना सांगितलं की महाराष्ट्रातील कंत्राटदार गेली 2 वर्ष सरकारकडे राहिलेल्या बिलांची मागणी करतायत, पण सरकार जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष करतंय. आम्ही कंत्राटदार राष्ट्राच्या निर्मितीचं काम करतोय, तन मन धन लावून काम करत असतो. गेल्या 1.5 वर्षांपासून आम्ही माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करत होतो. आता आम्ही सध्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांना विनंती करतोय, आम्हाला आमचा निधी उपलब्ध करून द्या. बाजूलाच PWDच्या इमारतीचं काम चालू आहे, त्यांना द्यायला तुमच्याकडे निधी आहे. लाडक्या बहिणींसाठी तुमचे पैसे वर्ग केले, पण आम्हाला द्यायला नाहीत. आम्ही आता आमचं घर, सोनं, नाणं गहाण ठेवून आमची घरं चालवतोय. हॉस्पिटल बांधणं, रस्ते बांधणे, ग्रामीण भागातील पूल बांधणे ही सरकारची कामच आम्ही करतोय. मग आमच्यासारख्या छोट्या कंत्राटदारांचे पैसे का थकवले जातात? शेतकऱ्यांच्या जशा आत्महत्या होतात तशा आता कंत्राटदारांच्या आत्महत्या होतात की काय, अशी आता आम्हाला भीती वाटायला लागली आहे. आम्ही नवीन सरकारला पत्र दिली आहेत, विनंती केली आहे, याबाबत योग्य तो निर्णय लगेच घ्या, नाहीतर आमचे जे डंपर आहेत, रोडच्या ज्या मशिनरी आहेत, आमचे कामगार आहेत, या सर्वांना घेऊन मंत्रालयाला घेराव घालू. या आंदोलनाला मंगेश आवळे, अनिल नलावडे, कल्पेश केणे, विलास आंडे, विकी पवार, अविनाश तिवरेकर, काका कुलकर्णी, संतोष जयकर, फुलवर आणि इतर सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने कालपासून 5 तारखेपासून आम्ही राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिलेला. आम्ही काम बंद आंदोलन सुरू केलेले आहे. त्या अनुषंगाने आम्ही आज ठाण्याचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन द्यायला आलो होतो. आम्ही रितसर आंदोलन केलेलं आणि आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये हा जो अनुशेष भरून काढत असताना ठाणे जिल्ह्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये 2 जिल्हे येतात. एक पालघर जिल्हा पण येतो, जो नवीन निर्मित झालेला आहे तो. तर ह्या पालघर जिल्ह्याची लोकसंख्या, त्याचा अनुशेष आणि ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या आणि त्याचा अनुशेष, अशी दोघांची सांगड घालून सरकारने ते नियोजन करायला पाहिजे होतं. परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये तसं काहीही झालेलं नाहीये. गेल्या 2 वर्षापासून आम्ही सतत बोंबलत आलेलो आहे की बाबा आम्हाला आमचा निधी जो आहे तो अपुरा आहे, आम्हाला निधी देण्यात यावा. इमारत दुरुस्तीसाठी ठाणे जिल्ह्याला 238 कोटीच्या निधीची गरज असताना 2022 ते 2024 ह्या 2 अर्थसंकल्पीय कालावधीमध्ये शासनाने आम्हाला फक्त 22 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. आमची रस्त्याची कामं असू देत, 3054चा आमचा हेड असू देत, आमचा 0304 असू देत, आमचा रस्ते बांधणीचा असू देत, आमचा पूल बांधणीचा असू देत, आमचा साकाव बांधणीचा असू देत, ह्याच्यासाठी अंदाजे 600 कोटीचा निधी आमचा बाकी आहे. आदिवासी विभाग मोडला जातो. ठाणे जिल्हा हा आदिवासींचा विकास जिल्हा म्हटला जातो. या आदिवासी विकासाच्या जिल्ह्यामध्ये आमचे जवळजवळ 308 कोटीचा आमचा निधी बाकी आहे आणि शासनाने आम्हाला दिले फक्त 18 कोटी रुपये 2 वर्षामध्ये. जलजीवन मिशन असू देत, आमचं प्रधानमंत्री ग्रामसडक योजना असू देत, आमचे सिंचन बनवायचं, आमचं पर्यटन असू देत, असा कुठला हेड आहे की ज्या हेडमध्ये शासनाच्या ह्याच्यामध्ये थकबाकी नाहीये. तर माझी शासनाला ही मागणी आहे की तुम्ही त्वरित आमचा हा जो निधी आहे तो आम्हाला वर्ग करून द्या. त्यासाठी आज आम्ही हे निवेदन वरती दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही ही सगळी तुमची मागणी जी आहे ती आम्ही शासनाला कळवू आणि ठाणे जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तुम्ही सरकारला घेराव घालणार आहात? 100% आम्ही येत्या 2 दिवसानंतर आमची राज्यव्यापी आमची बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये जो निर्णय होईल त्या निर्णयानुसार आम्ही पुढची कारवाई आम्ही 100% करणार आहोत.